बुलढाण्याच्या शेतातून तब्बल 12 कोटी 61 लाखांची अफू जप्त. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गृहखात्यांवर निशाणा. बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जवळपास 12 कोटी 60 लाख रुपयाची गांजाची झाडे एका शेतातून जप्त केलीत. या प्रकरणावरून बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की एकटा शेतकरी अशी शेती करू शकत नाही. यामागे राजकीय नेता व राजकीय पाठबळ असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पोलिसांनी याची कसून चौकशी करावी. यामागे कोण आहे हे समोर आणावं. ज्यावेळी बुलढाण्यात अफूची शेती होत होती त्यावेळेस बुलढाण्यासह राज्यातील पोलीस हे हप्ता वसुलीत मशगूल होते असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना आता शेती परवडणे कालबाह्य झालेले आहे. त्यामुळे शेतकरी आता मादक पदार्थांच्या शेतीकडे वळला आहे. ही धोक्याची घंटा असून सरकारने लवकर सावध व्हावे. अलीकडे सरकार हेच संविधानाला गुंडाळून काम करते. या देशाचा मालक जनता आहे. सरकारने हे विसरू नये. सध्या राज्यात मोठी वसुली लूट निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकार अनेक योजना बंद करत आहेत. सरकार लाडक्या सत्तेत मशगूल असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे. याच्यामध्ये राजकीय नेता या सगळ्या शृंखलेमध्ये अवैध व्यवसायाच्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सोबतच शेतकऱ्यांना शेती परवडणं हे आता कालबाह्य होत चाललेलं आहे आणि शेतकरी दिवसेंदिवस त्याचा जो व्यवसाय हा तोट्यात चाललाय. आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर शेतमालाला भाव द्यावे, अन्यथा अशा प्रकार जे आहेत हे वाढतील. त्यामुळे शेतमालाला भाव नसल्यामुळे एकीकडे शेतकरी असे कुठे उद्योग करतोय का, हा देखील एक या निमित्तानं मोठा चिंतनाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. दादा, देशातली सगळ्यात मोठी ही कारवाई आहे. अफू एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे. पोलीस यंत्रणा आतापर्यंत काय करत आहे? झोपलेली होती. पोलीस यंत्रणा ही कुठेही मुश्तेद नाही. फक्त हप्ते वसुलीमध्ये ती संपूर्ण महाराष्ट्रात व्यस्त असल्याचं आपल्याला आढळून येतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.